राज्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा पाणीपट्टी वाढीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे। जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 या कालावधीसाठी नवीन जलप्रशुल्क प्रस्ताव तयार केलाय। यामध्ये शेतीसाठी मीटर लावणं बंधनकारक केलंय। शेतकऱ्यांनी मीटर न लावल्यास प्रवाही सिंचन दराच्या दुप्पट म्हणजे थेट 22,000 रुपये प्रति हेक्टरी दंड आकारणी प्रस्तावित आहे। सध्या हेक्टरी 1,122 रुपये असणारा दर हा मीटरमुळे 3,600 रुपयांपर्यंत जाऊ शकतो। या प्रस्तावामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार असून राज्यभरातून याला जोरदार विरोध सुरू झालेला आहे। शेतकऱ्यांवर आता पाणीपट्टी वाढीचं संकट उभं ठाकल्याने त्यामुळे राज्यभरातून या प्रस्तावाला जोरदार विरोध होतोय। मीटर न लावल्यास दुप्पट दंड बसणार आहे। एकंदरीत शेतकऱ्यांचं नुकसान होईल या भावनेतून आता राज्यभरातून विरोध सुरू झालेले आहे। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, शेतकऱ्यांचं काय नेमकं म्हणणं आहे या सगळ्याच्या अनुषंगाने? काय नेमका हा आता नवा नियम येऊ घातलेला आहे? कशा प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे? विक्रांत, आपण बघितलं तर यापूर्वी देखील आपल्या या सगळ्या शेतकऱ्यांवरती नेहमीच जे ते अशा पद्धतीचे निर्बंध आलेले आहेत। शेतकऱ्यांच्या वरती कुठले कुठले नियम घालायचे आणि शेतकऱ्याला कसं तळामध्ये जाईल यासाठीचेच नियम त्या ठिकाणी बनवण्यात आले आहेत का, असंच आता म्हणावं लागेल। कारण आता देखील हे बघतोय आपण, पाणीपट्टीचं एक वेगळं संकट आता त्यांच्यासमोर उभं राहिलेलं आहे। यापूर्वी आपण बघितलं असाल तर पाणी जेवढा उपसा शेतीसाठी गरज आहे तेवढं ते पाणी उपसत होते। मात्र आता हा मीटर बसवण्यासंदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जातो, म्हणजे जेवढं तुम्ही पाणी उपसणार आहात तेवढं त्याचं बिल जे आहे ते द्यावं लागेल आणि हे एक नवीन संकट शेतकरी जे आहे ते आपल्या समोर आहे असं म्हणताय। त्यामुळे निश्चित हे सगळं संकट जेव्हा समोर आले, आता शेतकरी या सगळ्याला कशा पद्धतीने उत्तर देणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे। इरिगेशन फेडरेशनच्या अनेकांनी देखील याला विरोध केलेला आहे। शेतकऱ्यांच्या बद्दल नेहमीच अशा पद्धतीने सरकार जर वेगवेगळे निर्णय आणत असेल तर ते आमच्यासाठी धोकादायक आहे आणि शेतकरी कसा जगणार असाच सवाल जो करतो। नेहमी कर्ज घेतो, कर्जफेड नाही झाली तरी अशा पद्धतीनं कर्जाचे हप्ते जे आहेत ते भरावे लागतात शेतकऱ्यांना आणि परत ते शेतकरी वारंवार त्या ठिकाणी कर्जाच्या या सगळ्या चक्रव्यूहामध्ये कायम फसत असतो आणि त्यामध्ये अशा पद्धतीचे काही नियम आणि अटी येतात किंवा काही आता विजेचा आणि या पाणीपट्टीचा प्रश्न जो आहे तो समोर आलेला आहे, ज्याच्यावरती संपूर्ण शेती अवलंबून असते आणि त्याच शेतीच्या सगळ्यात महत्वाच्या भागावरती जर अशा पद्धतीनं जर घाला घालत असतील तर ते अतिशय दुर्दैवी आहे। आणि म्हणूनच आता या सगळ्यावरती कशा पद्धतीनं पुढच्या काळात शेतकरी जे आहे ते उत्तर देणार आहेत, शेतकरी कशा पद्धतीने यावरती व्यक्त होणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।